आता एक महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। बांगलादेशमध्ये कांदा आयातीला परवानगी मिळालेली आहे। कांदा उत्पादकांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। भारतात कांद्याचे दर मात्र वाढण्याची शक्यता आहे। बांगलादेशमध्ये कांदा आयातीला परवानगी मिळालेली आहे। कांदा उत्पादकांसाठी हा दिलासा आहे। या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी राहुल कुलकर्णी। हे बघा, असं आहे की आपल्याकडे आता कांद्याचा दर 3 रुपये 5 रुपये असा दर सुरू आहे आणि कांदा उत्पादकांचे खूप फोन येत आहेत। मला पण व्यक्तिशः आलेत, अनेक पत्रकारांना ते फोन करतात, कारण सगळेजण अडचणीत आलेत। अशा वेळेला मर्यादित अर्थानं का असेना, कारण 50च परवाने ते देणार आहेत, पण प्रत्येक परवान्याला 30 टनापर्यंत कांदा आयात करण्याची परवानगी दिली। आपल्याकडे काय असतं की जेव्हा अशा काही गोष्टी करतात त्याचे सकारात्मक परिणाम लगोलग लासलगाव, सोलापूर, नाशिक इथल्या बाजारपेठेवरती दिसायला लागतात। त्यामुळे एक चांगला निर्णय आहे हा भारताच्या दृष्टीनं की बांगलादेशमध्ये आयातीला परवानगी दिली। आता हे फक्त बघायचं आहे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचाही कांदा काही प्रमाणात भारताबरोबर स्पर्धा करतोय। तर अशा वेळेला भारतातनं नेमकी किती कांद्याची आयात तिकडे निर्यात केली जाईल आणि त्या दृष्टीनं जे परवाने बांगलादेश सरकार देणार आहे त्याच्यात भारतीयांना किती संधी मिळते। पण काही का असेना, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा एक उत्तम निर्णय आहे। आपल्या दृष्टीनं तो पथ्यावर पडणार आहे। फक्त आता देशांतर्गत बाजारपेठेत ते भाव किती वधारतात ते उद्या सकाळपासून कळेल आपल्याला। निश्चितच राहुल सर, कांदा उत्पादकांमध्ये प्रचंड नाराजी होती, कारण भारतामध्ये भाव पडलेले होते। आता बांगलादेशमध्ये भारताकडून कांद्याची निर्यात होईल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना यातून मोठा दिलासा मिळेल। धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। कांदा उत्पादकांना खरं तर या आधारे दिलासा मिळालेला। आता भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात होणार आहे, याला परवानगी मिळालेली आहे बांगलादेशकडून। बांगलादेशमधून भारतातील कांदा आयात केला जाणार आहे, यामुळे भारतीय कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण गेल्या कित्येक दिवसांपासून कांद्याचे भाव पडलेले होते।